साहब एकदम दिल खुश हो गया. काय नजारा आहे राव. मागचे पहाड बघू शकता तुम्ही. आणि आपण आता थोडं वेळीत एक 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घेऊन आणि समोर सिसू टॉपला जाणार आहोत. लहानपणी फक्त हे डोंगर टीव्ही पुस्तक आणि पिक्चरमध्येच बघितले होते. आज हे सगळे आपण साक्षात बघतोय. काय बर्फ आहे राव. बरेच जण इकडे खाली पण गेलेत शूट वगैरे करण्यासाठी. तर आपण हे जमलेलं बर्फ बघू शकता. आणि आपल्याला सिसू टॉपच्या बियॉन टॉपला जायचं आहे. आता तिथं अनटच बर्फ आहे. म्हणजे आजपर्यंत कोणी नाही गेलंय तिथं. ज्या बर्फाला टच नाही झालेलं कोणी तिथं आपण जाणार होतो. ती जागा इथून 20 किलोमीटर आहे. तिकडे आपण आता जाणार आहोत. चला तर निघूया. काय स्वर्गापेक्षा आनंद हा म्हणजे हा. किती भारी. खरंच एकदा आयुष्यामधला एकदा वेळात वेळ काढून स्वतःसाठी द्या. एकदा खरंच कुल्लू मनालीला या आणि खरंच या गोष्टीचा आनंद घ्या. कारण की हे जीवन खरंच पुन्हा नाहीये. आपण परत थोडं पुढे येऊन पाणी वगैरे घेण्यासाठी थांबलो होतो. इथला व्ह्यू मी तुम्हाला दाखवून देतो एकदा. काय नजारा आहे अप्रतिम. आणि हे जे झाडं आहे तिथं तर याच्या पूर्ण पानझड झालेली आहे आपण बघू शकता. आणि मार्च एप्रिल मध्येच याला पान वगैरे येतात. आणि साईडला जे तर पूर्ण रस्त्यावरती बर्फ होतं यांनी पूर्ण हटवलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण समोर बघू शकतो. खरंच एकदा आयुष्यातली 8-10 दिवस तरी काढून तुम्ही एक वर्षातून एकदा मनालीला यायलाच पाहिजे इथला हा आनंद घेण्यासाठी. पाणी चालत होतं बरं इथे. वा वा वा. सिसू आपण पाठीमागे सोडून आता यंगला म्हणून गाव आहे तिथे जाणार आहोत. हा सिसूचा काय आपण आता सिसू सोडलंय आणि जातोय आपण आता यंगलामध्ये. यंगलामध्ये जरा जास्तच स्नोफॉल झालेला दिसतोय आणि हा परवाचाच आहे स्नोफॉल. इकडे बघताय कपल शूट वगैरे सुरू आहे. उधर जाना चलान करने. सगळ्यात भारी व्ह्यू तर माझ्या घर आहे सज्जाला. घुसली. कभी दे देते देखिए. हा नजारा म्हणजे काही व्हिडिओ जितके घ्यावं तितके कमीच पडतायत. कारण की दृश्यच असे आहे की तुम्हाला दाखवू म्हणजे माझे पण हाल होत आहेत. आणि या व्हिडिओच्या नादात मलाही नीट म्हणजे असे डोळ्यांनी बघता येत नाहीये.
कमी जण राहतात इकडे. आणि योगेश भाऊ म्हणाले खूप इमर्जन्सी जर का आली तर हेलिकॉप्टरनी सुद्धा गव्हर्नमेंटवाले फ्री ऑफ कॉस्टमध्ये मदतीला येतात. सकते हैं ना. नहीं, ये किस चीज के पौधे कट करके रखे ले? ये ऐसे ग्रीनरी रहती है ना इनमें. हरियाली वाले सब. पौधे काटने के भी परमिशन लेना पड़ता ना. नहीं, ये लोगों का अपना पर्सनल है. अच्छा. ये टोटली लोगों का लैंड है ना. हाँ. ये पर्सनल है. बाकी जो फॉरेस्ट में उसकी तो परमिशन लेना पड़ेगा. अच्छा. इधर फॉरेस्ट वाला नहीं आता सब. आता है फॉरेस्ट वाला. आता है. हाँ. हाँ, अल्टो बर्फ पे बहुत कामयाब. ये फिर लोकल जो है वो देखो खेती है सामने में लोगों को. सीढ़ियाँ मानो को बर्फ दिख रहा है. ही तुम्हाला समोर जे दिसती आहे टप्पे टप्पेशीर ही शेती आहे, पण आता बर्फामुळे इथं काहीच नाही करता येत आहे. आणि खालचा व्ह्यू पूर्ण वळणदार रस्ते दिसत आहे आपल्याला. आणि बर्फच बर्फ आणि डोंगरच डोंगर, पहाड पहाड. म्हणून दाखवायला यही रास्ता फिर लेह लद्दाख जाता है क्या? ये जगह ले. हा रास्ता पण समोर लेह लद्दाखला जातोय. गाडी लेके. हे छोटे छोटे घर तुम्ही बघू शकता, म्हणजे हॉटेल्स आहेत त्या. आता सध्या तर क्लोज झालेलं आहे. रस्ते बनवायचं काम चालू आहे, बर्फ हटवण्याचं काम. काबीर गेलो. आता आपण बर्फातनं चाललेलो आहे खाली. आणि आपली जिमीचं बघू आता ताकद आपण काय आहे. तर रस्ते बनवायचं काम म्हणजे पूर्ण गव्हर्नमेंटचे मशीन असतात, पूर्ण बर्फ हटवण्याचं काम सध्या ते करत आहे. हॉटेलकडे चाललेलं आहे. आणि गाडी फक्त व्हिडिओमध्ये सरकताना बघितली होती. आता आपण स्वतः गाडीमध्ये बसलेलो आहे, तेव्हा गाडी सरकताना म्हणजे अक्षरशः फाटलेली आहे सर्वांची. आता यायची फाटेल नाही म्हणून बहुत मजा आहे. बर्फ गाडी चल रही है अपनी. आता बर्फामध्ये हे म्हणतात त्याला अनटच बर्फ. वा वा वा, समोरचा नजारा काय आहे. लाइट्स क्लास. बर्फ को हाँ. ब्रेक मारो तो गाड़ी सीधा स्किट हो जाएगा. हाँ, तो 4x4 ही चलाना पड़ती है स्नो में. हाँ, तो 4x4 में चला. स्पीड कहाँ तक जाती? 4x4 में. 4x4 में ज्यादा नहीं जाता स्पीड. मोड हो गए ना, हाई लेवल, हाई लो. लो ना. हाँ, हाई हाई अभी हाई पे. जब ऊपर आएंगे तब लो पे डालेंगे बिल्कुल. ये छोटे छोटे होटल से ये दुकान है. ये ऑफिस. अभी इसमें ब्रेक मारा ना मैंने. ओ सॉरी. कहाँ तक जा रहे हैं अपन? हमें वो गाड़ी जा रही है. वो ब्रिज तो भी जा रहे हैं अपन. बहुत बढ़िया नज़ारे पे ला लिया भैया आपने. क्रिकेट खेळायचा मौसम आहे खाली. आपल्याला या रोडने आता खाली जायचं आहे. हा जो इकडे पूल दिसतोय इकडे, आणि रस्ता बघितला तर आपल्याला पूर्ण बर्फाचा आहे. जरा भेटला असतं तूनच चालत नाही बाया. घरी फ्रीज मध्ये बस लागला असतं तरी भेटलं नसतं. माईल मेन विषय जास्त
अनटच बर्फ म्हणजे त्यांनी खरंच आपल्याला कोणी हात न लावलेल्या बर्फाकडे अक्षरशः घेऊन आलेत. आणि तुम्हाला या व्हिडिओवरून कळत असेल आता आलोय खास आपण ओरिजिनल बर्फामध्ये. तुम्ही आता बघू शकता. वा 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 वा, हा आनंदच वेगळा आहे राव. वो तो देखो पानी कैसे जमा हुआ. हा जमा होता ते पाणी बघा तुम्ही समोर कसं जमलेलं आहे. आपण बघू शकतो यंगला स्नो पॉइंट. काय चल रही हो? जाणे समोर आपला यंगला स्नो पॉइंट. आलेलो आहे यंगला स्नो पॉइंट वरती. तर इथलं मी तुम्हाला परत एकदा बॅक कॅमेराने एकदा व्ह्यू दाखवून देतो. माझंही मन भरेना आणि व्हिडिओ शूटिंग किती करावं हेही कळेना. हा जागा का पडा गिरो गिरो नीचे. हे डोंगर आपण तेव्हापासून बघतोय ते तिकडं शूट मध्ये ते. आणि हे बर्फ किती स्मूथ आहे बघा तुम्ही. आणि समोर झरणा बघा अक्षरशः गोठलाय. हे पडणारं पाणी अक्षरशः गोठलाय. आणि ही नदी आहे त्याच्यावरती ते आपला यंगलाचं स्नोफॉलचं ब्रिज. हे बालू मी आणि अभिजित पडलेलो होतो इकडे. या ठिकाणी खाली इग्लू बनवायचं काम सुरू आहे जे आपण लहानपणी पुस्तकात वाचले होते. इग्लू. आपण या यंगालाच्या पुलावरती आलेलो आहे. अभिजित मेहनत घेतोय सर्वांचे व्हिडिओ बनवण्यासाठी. फ्रोझन झालेले झरा धबधबा. इग्लू कसे बनवतात तुम्हाला दाखवू 2 मिनिटासाठी. आपण ह्या ब्रिज क्रॉस करून नदीवरनं समोर जातोय. तिकडे काही रील शूट करायचे आहेत. सगळेजण पुढे गेले, मी एकटाच मागे. हे बघू शकता. काय नजारा आहे. थोडं कसा कोरडा पडलेला आहे कारण की पाणी वारंवार पिणं लागत आहे. आणि अजून एका रीलची तयारी चालू आहे आमची. हो सेट करून येशील का तू? हा मी आता सेट करून. बर्फात पडल्यामुळे सगळीकडे बर्फ अंगाला लागलेला आहे आणि परेशानी भरपूर आहे. मोक्कार परेशानी. चालायला मुश्किल आहे कारण की गुडघे इतके पाय डायरेक्ट आत जात आहे. तुम्ही बघू शकता. थोडं उन्हात जाऊन थांबतोय आता. काका दमले आणि स्नो साफ करण्यासाठी JCB आलेलं आहे. चला तर आता निघूया आपण
मनालीकडे, आपल्या रूमकडे. कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा, मनालीला स्नोफॉलमध्ये येणार असाल तर 5-5, 10-10 मिनिटाला घोटघोटभर पाणी पित चला. होतो ते इग्लो घर कसं बनवतात. आपल्या केळीच्या वगैरे फ्रूटच्या ट्रेमध्ये टाकून त्याला जमावतात आणि ती इटकर म्हणजे त्याचा एक ब्लॉक तयार होतो, तो ब्लॉक तिथे लावून देतात. आणि दुसरीकडे बघू शकता तुम्ही, हे इग्लू बनवण्यासाठी प्रोसेस सुरू आहे. हे इथं उभे असणाऱ्या काकांकडून माहीत पडलंय की हे जे इग्लू तयार होत आहे हे कंगना राणावतच्या कोणत्या तरी पिक्चरच्या शूटिंगसाठी होत आहे म्हणे. आणि हे बाकीचे सगळे मॅगी खात आहेत खाली. मला खाली जायचं जीवावर आलं आहे, कारण की गाड्या येत आहे, इथून खाली चालत येणं आणि वापस जाणं मला झेपत नाही आहे. म्हणजे मला जीवावर आलेलं आहे. भूकचा काही विषय नाही आहे. सकाळी मी उपमा वगैरेच खाल्ला होता, पण आता काही जास्त भूकही नाही लागली. त्यामुळे चला आता निघूया आपण. पहाडोवाली मॅगी खाण्यासाठी खाली उतरून जातोय आपण आता. तिकडे रस्ता फार बेकार आहे, कठीण आहे, स्लायडिंगवाला आहे. अक्षरशः घसरतोय माणूस इथे. डाळ भात मॅगी वगैरे आहे म्हणे, बघू काय काय. दाल भात कशी टेस्ट आहे? बहुत ही क्लास आहे. पहाडों में खाने की मजा येते. याच्यासारखा आनंद आहे सर कुठंच नाही. आयुष्यात येऊन खूप सुख मिळवलं. खरंच आता एकदा टेस्ट करूनच बघतो म्हणा. डाळ भात आणि मॅगी. अरे सज्जन, काय करायला तू? काय चालू आहे तुझं? इन पहाड़ों की मॅगी में कुछ अनोखा ही स्वाद होता है. तर मित्रांनो, बघतोय आपण या अशा बर्फामध्ये आपण मॅगी खातोय आणि खाल्ल्याच गेली पाहिजे मॅगी. टेस्ट ऑसम, एक नंबर, बढिया. कुठे यायचं याच्यासाठी? याच्यासाठी यायचं तुम्हाला यलंगा स्नो पॉइंटला, जे की सिसूच्याही पुढे 20 किलोमीटर आहे. तिथला ॲड्रेस तुम्हाला मेन्शन करून देतो. तर चला घेऊया आनंद आपण मॅगीचा. अरे बरोबर. तुमच्यासाठी इग्लू कसं बनवतात हे दाखवण्यासाठी मी अत्यंत उंचीवरून खाली आलोय. तिकडनं जाऊन इकडनं फिरून. तर हे बर्फ त्या कॅरेटमध्ये टाकतात, त्याच्यावर थोडं पाणी वगैरे टाकून त्याला थोडं हार्ड बनवतात. आणि बाकी तो इग्लू असं बनवायचं आहे. ब्लॉक बनलाय आता, तो ती लेवल करताय त्या ब्लॉकची. असे ब्लॉक वाईज बनवत इग्लू तयार होतो. चालू इग्लूवाल्यांना मदत करू लागायला तो ब्लॉक घेऊन. किती जड आहे? का हो मिस्त्री, कसं यसन आपल्याकडे इग्लू बनवायला? आपल्याकडे बनणारच नाही सर. कसं काय? फ्रीज घ्यावं लागणार आपल्याला. असं डायरेक्ट एक टेम्पो वगैरे का बर्फ भरून आणलं तर जमून द्यासन का? यारो भाऊनी आपल्यासाठी कडक मस्त असा गरम गरम चहा बनवून आणलाय. थँक्यू यारा भाई.
याऱ्या भाऊची ही पाहुणेगिरी खूप छान वाटली. त्यांनी वरण भात खाऊ घातला, मॅगी खाऊ घातली आणि आता हा चहा. का बात, एकदम घरची आठवण आली मम्मीच्या आजची चहाची. स्नो मध्ये गाडी बघा कशी खेळते हे बघायचंय ना आपल्याला. आपली पण गाडी बघा कशी खेळते, आपल्याला ती पण गाडी बघायची. हा स्टार्ट फक्त घेऊन टाक. थोडं थोडं सीन येतात ना बाहेर. बस डोकं चांगला आलं होतं, लय महाराज व्हायचा निर्णय केला आता. इकडंच पोरगी पाहतो म्हणा मग. म्हणजे आता मंदिर गिंदिर पाहतो, इकडे जागा पण झाली आज. हा बाबा लय थंडी मारण्याची. इंस्टाला परवा संध्याकाळी खरंच केलता, तुम्ही पाहून घ्या एकदा. ते याला होतो आम्ही तेव्हा. ते इंस्टावर करेल होत ना. हा हा समोर तुम्हाला अटल टर्नल दिसत आहे, जिथून आपल्याला आतमध्ये जायचंय. आणि उंच डोंगराच्या पलीकडे म्हणजे आपण आलो, सेम टू सेम प्रोसेस आहे. 8 किलोमीटर अटल टर्नल आहे. आणि आपण आता पलीकडच्या साईडला गेल्यावर एकदा व्हिडिओ आणि फोटो घेणार आहोत. तर समोर बघू शकता अटल टर्नल जवळ. मनाली 33 किलोमीटर, चंदीगड 330, रोहतांग 27. अटल टर्नल थँक्यू. व्हिजिट अगेन. पुन्हा या म्हणते अटल टर्नलला. आणि आपण येऊन उभं झालेलो आहे आता अटल टर्नल इथे. अटल टर्नल इथे बघू शकता खूप गर्दी आहे. सगळे अटल टर्नलचे फोटो काढण्यासाठी बिझी आहे. तर चला बघूया अटल टर्नल. हा आतून जाण्याचा मार्ग आपला.